आपल्या बुलेटिनची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेमधल्या कथित घोटाळ्यांवरून ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय। पालिकेतील टेंडर प्रकरणामध्ये रोमिन छेडा हा महत्त्वाचा प्यादा असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं। रोमिनला 4 वर्षात 270 कोटींची 57 कंत्राटं देण्यात आल्याचा आरोपही एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। ठाकरे गटाच्या काळातील मुंबई पालिकेतील घोटाळ्यांचा मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी पाढाच वाचला। दरम्यान आदित्यराजेंच्या कृपेनं वरुण राज्यानं टेंडरचा पाऊस पडला असा टोलाही एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई यांना लगावलाय। आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। या प्रकरणातील एक महत्त्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून। हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं। या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं। इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला। पुढील 4 वर्षात रोमिनला अध्यक्ष महोदय छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली। 57 कंत्राट। रोमिनचं बोरिवलीमध्ये परिहार डिपार्टमेंटल नावाचं कपड्याचं दुकान आहे। कंत्राट मिळताच 2% पैसे घेऊन बाकीचे पैसे रोमिन छेडाच्या खात्यात वळवण्यात आले। सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता। माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी। कोरोना काळात तिजोरीवर दरोडा टाकला, आपली घरं भरली, खिचडी आणि ऑक्सिजन घोटाळा केला। आम्ही तिजोरी नव्हे रस्ते साफ करतो, मुंबई महापालिका घोटाळ्यांवरून शिंदेंचा ठाकरेंना टोला। मातोश्री 1 पासून मातोश्री 2 हा जसा आपला अभिमानास्पद प्रवास झाला तसा त्या धारावीकरांचा जो प्रवास आहे धारावी 1 पर्यंत व्हायला पाहिजे। काही लोक म्हणजे काही झालं नाही, तडजोड झाली नाही की अशा प्रकारचे मोर्चे काढतात आणि त्याला असं आपण म्हणतो चाहिए खर्चा निकालो मोर्चा, असं पण आहे ना वृत्ती काही लोकांची। घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता। आमच्यावर टीका करू नका, नाहीतर जास्त बाहेर काढू, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा।